रेश्मा, झाली का ग रेवाची तयारी? आणि अगं पोहे झाले का तयार? पाहुणे यायची वेळ झालीये. ए ताई, झाली का तयार? अगं बाई रेवा, अजून काहीच तयारी नाही तुझी. अगं पाहुणे आले ना. बघू मला. मी ताईची वाट बघते. बरं बाई, होऊ दे तुझ्या मनासारखं. रेश्मा, अगं रेश्मा, पाहुणे आलेत बघ. तू त्या रेवाकडे बघ बाई आधी. हे पोह्यांचं मी बघते. हॅलो, काय करतेस? सॉरी हा, उशीर झाला फोन उचलायला. मी कांदे पोहे करत होते. बरोबर. पाहुणे आलेत का? हो, पाहुणे आलेत. आणि बाबा? नाही, तुमचे बाबा नाही आलेत अजून. तुम्ही आलात का मुंबईहून? रेश्मा, ऍक्च्युली नाही का? हो, म्हणजे मी येणारच होतो पण. नाही, मी समजू शकते. तुम्हाला काम नसतं तर तुम्ही नक्की आला असतात. हो. एक सांगू का? रागवणार नाही ना? बोल ना. तुम्ही आला असतात तर बरं वाटलं असतं. आई बाबांना आणि मला सुद्धा. ऍक्च्युली फार दिवसात पाहिलं नाहीये तुम्हाला. रेश्मा, आपण थोडं नंतर बोलूया का? ओके, तुम्ही कामात असाल तर आपण नंतर बोलू. हो. ठेवते हा. काळजी घ्या. हो. ताई, हे बघ ना काय झालंय ते. कसं दिसतंय? हा, शांत शांत शांत. मी करते. आई मागेच लागली, साडी नेस म्हणून. काय या जुन्या बायकांनी साडी नेसण्याची फॅशन कंटिन्यू केलीये. मीही नेसते. तू जुनीच आहेस. टिकली बघ केवढी लावलीयस. मी तर केतनला सांगितलंय, लग्न झाल्यानंतर मी टिकली लावणार नाही. उगाच टिकली म्हणून माझ्या मागे फिरू नकोस. बायको टिकली पाहिजे. तू ना कधी काय बोलशील असं काही नेम नाही. लग्न होणार आहे ना तुझं, थोडं जबाबदारीने वाग. पण एकटे असतो तेव्हा ठीक आहे ग, आपण आपलं आपलं सावरून घेऊ शकतो. पण आता तसं नाहीये. अजून बरीच लोक तुझ्या आयुष्यात येणार आहे. सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. तुझ्यासारखा. ताई, तुझं लग्न झालं ना तेव्हा असं वाटलं तू आता संसाराच्या टिप्स देशील. पण काय राव, राकेश जिजू एकटेच मुंबईला गेले. ताई, तू त्यांना लवकर सांगा तुला बोलवायला. म्हणजे कसं ना, तू संसाराला लागशील आणि एक्सपिरियन्स मला मिळेल. नाही तर उलट नको व्हायला. मी आधी सासरी जाऊन तुला टिप्स देते. छान दिसतेस, माझ्यापेक्षा खूप सुंदर. पण अगं थांबलेत ना ते. खरंच छान झाले तो पोहे. कुठून मागवलेत? नाही म्हणजे केतन म्हणत होता की रेवाला काही फारसे नीट जमत नाही म्हणून विचारलं. हो, पोहे रेश्मानी बनवलेत. रेश्मानी म्हणजे रेवाच्या मोठ्या बहिणीनी. रेवा शिकते आता हळूहळू. हे रेवा, घाबरू नकोस. आमच्याकडे स्वयंपाकाला बाई येतात. प्रभाकरराव, अहो आमच्या केतननी कॉलेजमध्ये असतानाच रेवाला पसंत केलं आणि आता दोघं लग्न करायचं म्हणतायत. आणि आमची त्याला काहीच हरकत नाहीये. छान. आजकालची मुलं काय आपापसातच ठरवतात. केतन तर आमचा एकुलता एक मुलगा. आजपर्यंत सगळे हट्ट आम्ही त्याची पुरवले. अजून हाय काय? हो, मी काय म्हणतो की दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर करतील सुखाचा संसार. तेव्हा आपण लग्नाचा मुहूर्त बघायला सुरुवात करूयात. बाबा, अरे सॉरी, जरा उशीर झाला. नाही नाही, अगदी वेळेवर आलात. या, बसा बसा बसा. बरं का, हे जगन्नाथराव माझे मित्र आणि आमच्या रेश्माचे सासरे. आणि बरं का, हा केतन. हॅलो. आणि हे त्याचे आई वडील. नमस्कार. नमस्कार. रेवाला पसंत केली बरं काय नाही? अरे वा, उत्तम. अहो पेढे घ्या पेढे.
रेश्माचं लग्न कधी झालं हो? 2 महिने झाले. पण ही तर इथंच राहते असं ऐकलंय. अधूनमधून असते इथे. नाही म्हणजे काय की यांच्याकडेच असते. आमची घरं जवळच आहेत ना. काय ग, तुझे मिस्टर कुठे असतात? मुंबईला असतात, जॉब करतात. मग तुला नाही बोलवत तिकडे? नाही म्हणजे बोलवणारच आहेत. काय की नवीन जॉब आहे, घरही नवीन आहे, त्यामुळे सेटल व्हायला जरा वेळ लागतो ना. नंतर बोलवणारच आहेत ते. काय आहे, शहरात सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. हो, हा. लग्नाला येऊ द्या म्हणत जोड्यानं. उगीच लोकांना चर्चेला वाहू नको. नाही नाही येणार ना. प्रभाकरराव, काय आहे, दोघांनी एकमेकांवर प्रेम केलंय, तेव्हा आपण लवकरात लवकर काय ते ठरवूयात. हो, हो. हा? चला येतो. या. नमस्कार. नमस्कार. ताई, कॉंग्रॅट्स, साडी वर्क झाली ना? केतनच्या आईने आज जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्न आता लोक सुद्धा विचारायला लागले. मला मान्य आहे राकेशला सेटल व्हायला वेळ लागतोय, पण हे मी प्रत्येकाला जाऊन नाही ना सांगू शकत. मुंबईला जाताना खरं तर राकेश म्हणाला होता मी 2 आठवड्यात रेश्माला घेऊन जाईल. पण आता 2 महिने झाले हे मला तर घराच्या बाहेर पडणं सुद्धा कठीण झालंय. पोटच्या मुलीबद्दल उलट सुलट बोललेलं मी नाही ना ऐकू शकत. पाटील, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, राकेश माझ्या शब्दाबाहेर नाही. मी बोलतो त्याच्याशी. सांगतो त्याला तुला जे काही सेटल व्हायचंय ना ते रेश्मा सोबत हो ना. येतो. तुम्ही काळजी करू नका. हं? जावई बाप. हॅलो. हा हॅलो बाबा, राकेश बोलतोय. नमस्कार. हा 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 राकेश बोला ना. माफ करा बाबा, मला येता नाही आलं. पण कसा झाला कार्यक्रम? छान झाला, खूप छान झाला. त्या लोकांनी लगेच पसंती कळवली आपली. जावई बापू, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बाबा, रेश्माला उद्या रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पाठवून द्या. काय? हॅलो, मी म्हटलं रेश्माला उद्या रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पाठवून द्या. ऍक्च्युली मीच तिला न्यायला येणार होतो, पण कामामुळे वेळच मिळत नाही हो. तिला सांगा मी आत्ताच तिकीट मेल करतोय. हा, आणि परवा सकाळी दादर स्टेशनला रिसीव्ह करायला येईल. हॅलो हॅलो बाबा, हो कळलं का? हो 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 कळलं. नक्की नक्की पाठवतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला ठेवतो. सुनंदा, सुनंदा, सुनंदा. काय झालं? जावई बापूंचा फोन होता. त्यांनी रेश्माला मुंबईला बोलवलंय. होय, गणपती पावला. अहो, मी नवस बोलले होते. ताई, अगं ताई, सांग जा तिला.
ए वेडाबाई, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं. स्माईल. मुंबईला जायचंय ना? हं? चला चला चला, बॅग भरायला घ्या. अहो पण ती एकटी कशी जाणार? अगं धीट आहे ती. आता शंका कुशंका अजिबात काढू नका, बॅग भरायला घ्या आणि आपण सगळे जाऊ ना तिला ट्रेनवर सोडायला. अहो बॅग भरायला घ्या, उद्या रात्रीचीच गाडी आहे. काय ग? एक्सक्यूज मी. हॅलो, ही माझी सीट आहे. एक्सक्यूज मी. गप रे साल्या. सॉरी, तुमची सीट आहे का? हो. हे उठ. झोपू दे ना किंजल. ए कैवल्य, तू काय करतो इथे? त्यांचं सीट आहे. अहो अहो, अरे काय आहे? किती घाण आहे, वास येतोय त्याचा घाण. अरे काही नाही, कपडे ओले, घरी जाऊन सुकवतो. ते सुकेपर्यंत गुदमरून मरू आपण इथे. वाळत घाल इथे. मग हो, खूप मजा केली आम्ही. आय मिस यू टू बाबा. हो मग ओके. अहो एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. हॅलो, ऐका ना. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. काही प्रॉब्लेम आहे का? ही माझी सीट आहे. एक मिनिट. अहो विजवलंच ना किंजल. सुजय उठ, बस इकडे. अरे काय करतोयस तू? झोपू दे ना. काय करतोय? तिकडे सर, तू माझ्या अंगावर कशाला बसला? सर या बसा ना. प्लीज. तू झोपू दे ना. तू कशाला इथे आला? अरे एक मिनिट. तुझे तू एक काम कर. आपण आत्ता ज्या घरात राहतोय ना, ते सोडून दुसरं घर शोधायला सुरुवात कर. का? काय आहे, माझी झोपमोड झालीये, त्यामुळे माझी चिडचिड होणार आहे. चिडचिड झाली म्हणून मी घरी जाऊन राडा घालणार. हो घरात राडा घातल्यावर तुम्ही मला घरातनं बाहेर हाकलणार. हो. आणि मग मी सोसायटीत जाऊन राडा घालणार. आणि सोसायटीत राडा घातला म्हणून नागावकर सेक्रेटरी मला सोसायटीतून हाकलून देणार. त्यामुळे दुसरं घर शोधावं लागेलच ना. अरे मग सरळ बोल की, नेहमी काय उलटी गाडी चालवतो. याला तुम्ही दोघं आले ना लाईफ मध्ये, माझ्या लाईफचा चेओस झालाय. केओस? गोंधळ. अरे केओस. की किंजल याला इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवते का कसं नाही बोलायचं हे शिकवते? ए स्कॉलर, तू दरवेळी किंजलला का मध्ये आणतो रे? स्कॉलर पर्टिक्युलर मला बोल ना. आता हिला काय बोललो मी? एक मिनिट. हॅलो. हा सोन्या. ओ सोन्या, आय लव्ह यू. करतो मी तुला फोन. टीसी. टेक केअर. टीसी. टेक केअर. टीसी. तिकीट. मी याला पैसे दिलेत. अशू दाखव रे तिकीट. एक मिनिट. याला मी दिलेत तिकिटाचे पैसे. आशू आता दाखव तिकीट. पैसे गव्हर्नमेंटने का दिले असे ना? मला तिकिटाशी मतलब आहे. खूप घाई केली यांनी सकाळी सकाळी. कपडे सुकू दिले नाहीत, तिकीट काढू दिलं नाही. कुठा चला.
आय लव्ह यू सो मच. मी टू. बसा इकडे. आता कोणी उठवणार नाही ना? मी आहे ना. तिकीट कन्फर्म झालं. मॅडम तिकीट. असे तिकीट फक्त इंडियातच कन्फर्म होतात ना? डोंट नो. मी इंडियात फारसा नसतो ना. सुजय, हिरलेकर नावाचे डेंटिस्ट आहेत. हो खूप चांगले आहेत ते. हो. पण त्यांची अपॉइंटमेंट आधी घ्यावी लागते. बर. नाही, आणि ENT स्पेशलिस्ट आहेत एक मेनन नावाचे. पण ते उद्या बंद असतील. परवा जावं लागेल त्यांच्याकडे. पण हे सगळं तू मला कशाला सांगतोस? नाही काय, यांनी आपल्या दोघांकडनं पैसे घेतले तिकिटाचे. आणि त्या पैशाचं केलं काय, तर त्या चटोर किंजलसाठी साज घेतला. बरोबर? लाज वाटते का तुला? लाज? साज घेतलाय. नाही, तू आता काही बोलू नकोस, कारण घरी गेल्यानंतर मी तुला कुदवणार आहे. त्यामुळे मग ENT स्पेशलिस्ट, डेंटिस्ट या सगळ्यांची गरज भासेलच ना. तुमचा 1-1 रुपया परत देणार आहे मी. हा आशू स्वाभिमान मेडल सारखा मिरवतो. आता हिला काय बोललो मी? किंजलला साज पाहिजे. अरे किंजलला साज. कसा झाला प्रवास? छान. मग निघूया. हो. वेलकम होम. हॅलो. हा, एक मिनिट. हा, तू ये ना आत ये. हॅलो. हा, हे बघ, मी तुझ्याशी नंतर बोलतो. हा, नाही ती आली आहे. ओके ओके, बाय. काय ग? चल. चल ना. अगं ये ना आत, ये ना. छान आहे घर. हो, बाबांनीच घेतलंय. आय मीन माझ्यासाठीच घेतलंय. तू बस ना. ए अगं रेश्मा, थांब. काय करतेस तू? दे इकडे. सॉरी. अगं इथे पसारा नेहमीचाच असतो. काल रात्री एक पार्टी होती ना, म्हणून म्हणजे तसा नेहमीच असतो. पण आवरून टाकते ना. केरसुणी कुठे? नाही, थांब ना, ऐक ना.
मला तुझ्याशी बोलायचंय थोडं महत्वाचं. बोलूया ना. मी आत्ताच आले ना, पटकन आवरून टाकते आणि मग बोलूया. ही कोण आहे? ऍक्च्युली तू बस ना, मला याच्याविषयी थोडस बोलायचं होतं तुझ्या. पण कोण आहे ही? ही माझी गर्लफ्रेंड निशा. कोण? निशा